झालं फेकून खाली ठीक आहे. हो इकडे पाहता इथं पटकन सोडून दे सोडून दे सोड सोड सोड. हां टाळ्या वाजवा. ठीक आहे ठीक आहे. मी प्रतिभा राजेश लाडेकर. आपण इथे डोळे तपासणी केली आहे का? हो आता मी डोळे तपासणी केली आहे. इथे डॉक्टरचं कसं तपासलं? खूप छान करत आहे आणि म्हातारले वगैरे खूप छान घेत आहे आणि त्यांचा बोलण्याचा तरीका वगैरे खूप छान आहे आणि निलशुक आहे. आता आपण इथे जे तपासणी केली आहे तुम्हाला डोळे तपासणीच्याकडून तुम्हाला जे जे भेटत आहे त्याचे काही शुल्क लागत आहे का? नाही काही शुल्क नाही लागत आहे. खूप छान प्रतिसाद देत आहे. आपला जो हा जो प्रतिसाद वामनराव बर्डे प्रतिसाद कमी हा जो कार्यक्रम करण्यात येत आहे हा असा नियंत्रण होत राहिला पाहिजे. हो नक्की होत राहिला पाहिजे आणि हा पहिल्यांदा केलेला आहे. खूप छान केलेला आहे. खूप चांगला कार्यक्रम केलेला आहे त्यांना. त्याच्यामुळे हे सगळ्यांचा प्रतिसाद आहे आणि खूप चांगली मंडळी आलेली आहे इथं आणि जे डॉक्टर वगैरे हे आहे यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याच्यामुळे हे सगळी नरेश भाऊ वामनराव बर्डे यांच्यामुळे आज हा खूप छान कार्यक्रम करण्यात आलेला आहे. पाय भारी लागते त्याच्यामुळे आता पहिले मुद्दा मोठं आहे तिथे आहे. मी रात्री जेवणानंतर बघा का हे जेवणात आल्या आधी सकाळी चाय प्यायचं पण आधी घ्यायची आणि हे जेवण झाल्यानंतर कोणतंही एक टायमाला घ्यायचं आणि एक ड्रॉप. मेरा नाम विजयकांत त्रिपाठी है, मानवता नगर शिवनरी हिल्स से। और ये शिविर जो हुआ है अच्छा ही चल रहा है। अभी आपने यहाँ पे नेत्र तपासनी का जो यहाँ पे उपक्रम रवा रहे हैं, इस उपक्रम में आपको डॉक्टर का प्रतिसाद मिल रहा है? बढ़िया मिल रहा है, सब आँखियों की चेकअप बढ़िया हो रही है, मेडिसिन का भी बढ़िया हो रहा है। और यहाँ पे जो अपने को दवाई वगैरह मिला उसका कुछ पैसा नहीं पैसा चार्ज किया जा रहा है? नहीं, पैसे वैसे नहीं, कुछ नहीं, ये आपल्याकडे स्त्रीरोग तज्ञ आले, गायनेकॉलॉजिस्ट आले,
सर आज आपण इथे आलेला आहोत, या निमित्ताने आपलं काय मत आहे? मागील 10-12-15 वर्षापासून आम्ही वामनराव बडे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून निरनिराळे सामाजिक कार्यक्रम करत असतो. त्यात महत्त्वाचं म्हणजे झाडे लावा झाडे जगवा, गुणवंतेचा सत्कार असो, गरीब लोकांना पुस्तक वाटप, अशा प्रकारचे कार्यक्रम करत असताना आमचे लोकप्रिय नेते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचा 27 मेला वाढदिवस होता. आणि 22 जुलैला आमचे लाडके उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलैला वाढदिवस. या दोघांच्या वाढदिवसानिमित्त 27 जून ते 22 जुलै यापर्यंत त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही वामनराव बडे लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुऱ्या पश्चिम नागपुरामध्ये 34 झोपडपट्टीमध्ये आरोग्य शिबिर राबवण्याचा संकल्प घेतला. त्या संकल्पातून आज आमचा मानवतानगर इथे शिवनेरी हिल्स इथे 10वं शिबिर चालू आहे. त्या 10व्या शिबिरमध्ये आज इथे सगळ्या प्रकारचे नेत्ररोग असो, स्त्रीरोग असो, ऑर्थोपेडिकचे प्रॉब्लेम असो, हड्डी रोग आणि निरनिराळ्या तपासण्या ह्या निःशुल्क आम्ही इथे देत आहे. आणि इथे आम्ही मेडिसिनसुद्धा निःशुल्क वाटप करत आहे. परंतु शस्त्रक्रियाचा काही प्रश्न निर्माण झाल्यास शस्त्रक्रियासुद्धा आम्ही इथे निःशुल्क करत आहे. यांना इथे असणाऱ्या लोकांना आमच्याकडे एक बस येणार, त्या बसमध्ये त्यांना तिथे घेऊन शालिनी मेघे हॉस्पिटलला घेऊन जाणार आणि तिथे त्यांचं ऑपरेशन करून त्यांच्या राहण्याची सोय, जेवणाची सोय आणि त्यांना घरी पोचवून देण्याची सोय, अशा प्रकारचे वामनराव बडे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथे निरनिराळ्या प्रकारचे कामं चालू आहेत. तर आता आपल्याला मालूमच आहे इथे की आपल्याला मोठी कामगारी मिळाली आहे, या निमित्ताने काय म्हणणार आहे? भारतीय जनता पार्टीमध्ये मी मागील 12 ते 13 वर्षापासून काम करत आहे. माझी पत्नी साधनाताई बडे नगरसेविका होती आणि मी समाजसेवामध्ये काम करत असताना मला पश्चिम नागपूरच्या OBC ची जबाबदारी दिली पक्षाने आणि ते सुद्धा काम मी मला जेवढे वाटेल तेवढे केली. त्यामुळे माझ्या कामाचं प्रशंसा म्हणून माझ्या कामाचं एक कामगिरी पाहून पक्षाने मला शहराचा उपाध्यक्ष केला. याबद्दल मी पक्षाचे माझे वरिष्ठ नेते, माझे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब, माझे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माझे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि तसेच या पश्चिमचे प्रभारी संदीपजी जोशी या सर्वांचे आणि या शहराचे अध्यक्ष बंटीभाऊ कुकडे या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि मला दिलेली जबाबदारी पुढे येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकामध्ये मी जास्तीत जास्त संख्येनं कसे आमचे निवडून येतील आमदार याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि आज मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो का बुवा जे काही हे शिबिर, हे जे कार्यक्रम आम्ही करतो आहे, या कार्यक्रमामध्ये या मोठ्या वामनराव बडे लोकसेवा प्रतिष्ठान खूप मोठ्या अशा पदाधिकारी या लोकांनी जे प्रयत्न करून आम्ही हे शिबिर भरवतो आहे, तर इथे असणाऱ्या सगळ्या नागरिकांनी आव्हान करतो की त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, जेणेकरून आपलं आरोग्य साधता येईल, अशी मला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. माझं नाव मी सुरेश कोंगे, मी महामंत्री आहे OBC मोर्चाचा पश्चिम नागपूरचा आणि अनेक संघटनांशी जोडून आहोत. वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही गेल्या 15 वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहोत आणि दरवर्षी काही ना काही नवीन नवीन कार्यक्रम आम्ही आपल्या हाताशी घेतो. करोना पिरियडमध्ये ज्या वेळेला लोक घाबरत होते घराच्या बाहेर निघाला, अशा विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही जवळजवळ 2 ट्रक धान्य आणून त्याचं पॅकेजिंग करून आमच्या पूर्ण टीमनी घरोघरी कडधान्य, भाजीपालासुद्धा आणि आवश्यकतेनुसार साखर किंवा तेल याचं वितरण घरोघरी जाऊन पॅकेटद्वारे केलेलं आहे. दरवर्षी आम्ही मुलांचे 10वी 12वी आणि उच्च शिक्षित जे मेरिटोरियस स्टुडंट असतात त्यांना, गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार करतो, त्यांना मार्गदर्शनपर शिबिराचं आयोजन करतो. हेल्थ चेकअप कॅम्प हे दरवर्षी आम्ही आयोजित करतो. यावर्षी नरेश भाऊच्या सांगण्यानुसार आणि नरेश भाऊच्या सल्ल्यानुसार आम्ही माननीय नितीनजी गडकरी यांच्या जन्मदिवस 22 मेपासून तर आमचे लाडले उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवस याने 22 जुलैपर्यंत हा जवळजवळ 2 महिन्याचा जो पिरियड आहे, तो सेवा सप्ताह, ते सेवा अवधी
बनवून आम्ही साजरा करत आहोत आणि या अवधीमध्ये जवळजवळ आम्ही 34 शिबिरं वेगवेगळ्या मागासवर्गीय भागात किंवा झोपडपट्ट्यांमध्ये स्लममध्ये आम्ही आयोजित केलेले आहे. आजचं हे 10वं शिबिर इथे संपन्न होत आहे. या भागात आजपर्यंत कदाचित अशा प्रकारचं शिबिर झालं असेल असं तरी मला वाटत नाही, कारण की या प्रभागात मी राहून जवळजवळ 40 वर्ष होऊन राहिले. 40 वर्षापासून मी या प्रभागात राहत असल्यामुळे आणि एका सोसायटीचा मुख्य पदाधिकारी असल्यामुळे मला कल्पना आहे की एक शिबिर आयोजित करायला काय त्रास होतो. आज शिबिराचं आयोजन करणं म्हणजे एवढं सोपं राहत नाही, परंतु 34 शिबिरं आयोजित करणे आणि आजचे 10वं शिबिर यशस्वीरित्या आयोजित करणं म्हणजे हे सर्व नरेशभाऊ बर्डे जे आमच्या वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि भाजपा ओबीसी मोर्चाचे सुद्धा अध्यक्ष आहे, तर यांच्या सहकार्यानं आणि यांच्या दिशानिर्देशानुसार आम्ही सर्व जी आमची वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठानची आणि भाजपाची काही टीम आहे ती यात पूर्ण समर्पित आहे आणि चांगल्या प्रकारे गोरगरीब लोकांना, गरजू लोकांना निःशुल्क आरोग्य तपासणी करणं, त्यांचं रोगनिदान करणं, निःशुल्क चष्मे वाटप आणि अन्य मेडिकल चिकित्साची सोय करून देणं हा एकमात्र आमचा उद्देश या शिबिराचे आयोजन मागे आहे.